स्वामी विवेकानंद कॉलेज येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कार्यशाळा संपन्न. वरुड स्थानिक स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट्स वरुड येथे .com इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड अमरावती यांच्या वतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. माननीय दीपक पोहेकर, डायरेक्टर ऑफ .com इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड, तसेच माननीय पंकज बेलसरे, मॅनेजर ऑफ .com इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांनी या कार्यशाळेला मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाची मूलभूत माहिती आणि त्याचा आजच्या तंत्रज्ञान युगातील उपयोग आणि भविष्यातील संधी याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग व AI आधारित टूल्स यासारख्या विषयावर प्रात्यक्षिकसह मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BS झरे, BCA विभाग प्रमुख अनुप बेले, प्राध्यापिका संजीवनी बारसकर, प्राध्यापिका आलिया खान, प्राध्यापिका अंकिता डोंगरे, प्राध्यापिका राखी वानखडे इत्यादी शिक्षक वृंदांनी मोलाची भूमिका निभावली, तर .com इन्फोटेकचे प्रशिक्षक यांचे मोलाचे योगदान लाभले. नमस्कार, मी आशिका बोरवार, स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट्स वरुड, जनसंवाद व पत्रकारिता विद्याविभागातर्फे संचालित सर्व दर्शकांचे SVC न्यूज वरुडमध्ये हार्दिक स्वागत करते. आज स्वामी विवेकानंद महाविद्यालयामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर कार्यशाळा भरण्यात आली होती. या कार्यशाळेत उपस्थित असलेले माननीय दीपक पोहकर, डायरेक्टर ऑफ .com प्रायव्हेट लिमिटेड आपल्यासोबत इथे उपस्थित आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार सर, SVC न्यूज वरुडमध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करते. तर सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तुम्ही काय सांगाल? आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एक कृत्रिम व्यक्ती आपल्या समोर तयार करणे आणि त्या व्यक्तीला इतका इंटेलिजन्स पास करणे की जेणेकरून तो सगळ्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. असा आपण एक जनरल भाषेमध्ये एखाद्या आपल्या इकडच्या भाषेमध्ये जर समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर तो असा एक व्हर्च्युअल एक असिस्टंट आहे आपला की जो आपल्याला प्रत्येक वेळी मदत करू शकतो, की ज्याच्याजवळ एक सुपर इंटेलिजन्स त्या ठिकाणी त्याला दिलेला असतो. सर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या टेक्नॉलॉजीमुळे आज मानवी श्रमावर गदा होईल असा अंदाज तुम्ही काय सांगाल? ही जी भीती आहे ना, ही सगळ्यांनाच आहे. असं वाटतं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर का समजा यूज हा सगळ्या इंडस्ट्रीनी म्हणा, बाकीच्या ऑर्गनायझेशननी, बिझनेस ऑर्गनायझेशननी जर का त्याचा वापर करणं सुरू केलं तर स्वाभाविक आहे की जे लो एंड प्रकारचे जे जॉब्स असतात, ऑपरेटर लेवलचे जे जॉब्स असतात ते स्वाभाविक आहे जाणार. पण त्याच्यापेक्षा नवीन कोणते जॉब्स क्रिएट होतील, नवीन जॉब्स क्रिएट होणारच आहे. याच्या आधी पण अशा प्रकारचे जे बूम किंवा डूम ज्याला म्हणतो आपण ते आलेले होते, ज्यावेळेस खूप जॉब जाणार आहे. कम्प्युटरायझेशन झाल्याने भरपूर काही जॉब चालले जातील, बँकांमधले जॉब जातील. पण आज जर बघितलं, बँकेचं जर उदाहरण आपण घेतलं तर आज हजारो जॉब्स बँकेच्या माध्यमातून तयार झालेले आहेत. भरपूर मोठे ATMचे केंद्र आपल्याला दिसतात आहेत. ह्या सगळ्या सर्व्हिसेस, वेगवेगळ्या सर्व्हिसेस आल्यात. त्याच्यामुळं एखादी गोष्टीची जी ट्रान्झिशन फेज असते त्यावेळेस स्वाभाविक आहे की हा त्या ठिकाणी होईलच, पण त्याच्यातून भरपूर असे नवीन जॉब्स क्रिएट होतील. मगाशीच मी उदाहरण दिलं की AI एजंट्स जे आहेत त्यांचं काम राहील की जसं आता समजा तुमचं टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये आता स्वाभाविक आहे की तो जर का तितका व्यक्ती इंटेलिजंट नाही झाला आणि जर का त्यांनी त्याचा यूज नाही केला तर त्याचा जॉब जाईल. पण तिथेच जर का इंटेलिजंटली त्या AI टूल्सचा वापर करणारा जर व्यक्ती त्या ठिकाणी आला तर तो चांगल्या पद्धतीने ते टूल्स तो तर हे करून देईल, त्याचं सर्व्हिसेस देऊ शकतो. तर ते नवीन जॉब्स त्या ठिकाणी अवेलेबल होतील. सर, AI टेक्नॉलॉजीचा विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात कसा उपयोग होईल काय सांगा? मी मगाशी असं सांगितलं की शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रचंड यूज म्हणजे सगळ्यात पहिले जेवढे काही मीडियाज अवेलेबल झालेले आहेत, मग तुम्ही यूट्यूब घ्या किंवा तुम्ही ChatGPT घ्या किंवा तुम्ही ग्रो काय, डिप्सी काय, असे वेगवेगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे टूल येऊन राहिलेले आहे. त्याचा सगळ्यात जास्त बेनिफिट जर का शिक्षणाच्या याच्यामध्ये जर तुम्ही घेतला तर तुम्ही तितके इंटेलिजंटली तुमचं जे कॉलेज, तुमचं जे एज्युकेशन आहे ते तुम्ही चांगलं तयार करू शकाल. त्याच्यात वेगवेगळे चांगले प्रोजेक्ट्स तुम्ही तयार करू शकाल. त्याच्यानंतर तुम्ही जितके चांगले क्रिएटर असाल तर तुम्ही चांगल्या क्रिएटिव्ह आयडियाज घेऊन तुम्ही त्याचा यूज तुमच्या शिक्षणामध्ये तुम्ही घेऊ शकाल की जेणेकरून तुम्ही चांगले एक इंटेलिजंट एज्युकेटर असे तुम्ही बनू शकाल. धन्यवाद सर. सर, विद्यार्थ्यांनी AIचा उपयोग कसा करावा असं तुम्हाला वाटतं? आजचं जे वर्कशॉप होता
हा त्याच्यासाठीचा वर्कशॉप होता. या महाविद्यालयाचं सगळ्यात पहिले तर धन्यवाद दिले पाहिजे की महाविद्यालयाने ती संधी मुलांना पण दिली आणि आम्हाला पण दिली कम्युनिकेट करण्याच्यासाठी. आज आम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो त्या इंडस्ट्रीमधलं आत्ताचं जे काय सध्याचं वातावरण आहे की AIचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे. हाच मुलांना सांगण्याच्यासाठी आपण या ठिकाणी आज आलो होतो. त्याच्यामध्ये त्यांना तेच सांगितलं गेलं की जेवढे काही आता सध्या याच्यामध्ये रिव्होल्युशन चालू आहे, वेगवेगळे टूल्स त्याच्यामध्ये येऊन राहिलेले आहे, त्या टूल्सचा सर्वात जास्त वापर तुम्ही केला पाहिजे. वेगवेगळे त्याचे टूल्स आम्ही आज मुलांना या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेट केले की ज्याचा बेनिफिट तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी करू शकता. थँक्यू सर. मानवी जीवनामध्ये AIची काय महत्त्व आहे? आता मानवी जीवनामध्ये जर विचार केला तर डायग्नॉसिस पर्पजने जर का विचार केला, एखादा डिसीज आहे, जर का तो समजा डिसीज आज क्रॉनिक डिसीज आहे आणि त्याचं डिटेक्शन करणं हे अतिशय सोपं होऊन गेलेलं आहे. वेगवेगळे त्याच्यावरचे जे डायग्नॉसिस जे तुम्हाला करायच्यासाठी तुम्हाला आज इथून ट्रान्सपोर्टही व्हायची आवश्यकता नाही आहे. तुम्ही या एंडलाच बसून तुम्ही त्याचं डिसीज डायग्नॉसिस करू शकता. त्याला चांगली ट्रीटमेंट ऑनलाईनच्याच माध्यमातून तुम्ही त्याला चांगली ट्रीटमेंट देऊ शकता. एक AI चॅटबॉट जो आहे किंवा AI बॉट जो आहे तो सजेस्ट करतो की यांना कशा प्रकारची ट्रीटमेंट दिल्या गेली पाहिजे, म्हणून तो ॲक्ट ॲज अ सुपर इंटेलिजंट डॉक्टर म्हणूनच काम करतो. हा मानवी जीवनामध्ये सगळ्यात मोठा होणारा हे आहे. त्याच्यानंतर आजच मी येत असताना ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस आम्हाला असं दिसलं की इकडची जी शेती आहे किंवा हे आहे फार्मिंगमध्ये तर याच्यामध्ये AIचा वापर कुठे होऊ शकतो. म्हणून मी त्याला जेव्हा विचारलं की त्याच्यामध्ये जसं आज क्रॉप डिटेक्ट करणे, त्याच्यामध्ये आलेला जो रोग आहे, कीड जी लागते त्याचं डिटेक्शन करून त्याच्यावर काय ट्रीटमेंट करता येईल याच्यासाठी पण त्याचा मानवी जीवनाचा त्याच्यामध्ये उपयोग होऊ शकतो. असे वेगवेगळे विविध उपाय आहेत की ज्याचा सगळ्यात जास्त वापर आपल्याला करता येऊ शकतो. सर, अलीकडे आपण बघत आहे की इंस्टाग्रामवर गिबली ट्रेंड खूप जास्त चालू आहे आणि यंगस्टर जे आहे ते गिबली ट्रेंडला फॉलो करत आहे. तर AI टूल्सला आपण आपली इमेज देतो ते सेफ आहे की नाही? हे बघा, कोणतंही टूल आता सध्याचं तुमच्याकडनं एक कन्फर्मेशन घेते, पण ते कन्फर्मेशन आपण वाचत नाही. असं आहे की प्लॅगॅरिझम जे आहे हे होत नाही असं नाही आहे किंवा आपल्या इमेजेस कोणी वापरत नाही आहे असं नाही आहे. परंतु एक प्रोटेक्शन जी त्याच्यामध्ये ॲक्ट आहे त्या प्रोटेक्शन ॲक्टच्या मध्ये हे सगळ्या ज्या इंडस्ट्रीज आहे, सगळे जे मोठे आलेले जे प्लेयर्स आहेत हे ते सगळे रूल फॉलो करतात. म्हणजे ज्याच्यामध्ये जसं तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर ChatGPT जो OpenAIचा जो प्लॅटफॉर्म आहे तो तुमच्याकडनं कन्फर्मेशन घेतो, परंतु तुमच्या इमेजेस म्हणा किंवा तुमचा डेटा म्हणा याला प्रोटेक्शन तो देतो. पण असा आहे तोही बिझनेस आहे. बॅकएंडला तो तिथून काय ट्रान्सपोर्ट करतो किंवा काय करतो, जसं चायनाच्या काही कंपन्यांना आपण मागच्या वेळेस बॅन केलेलं होतं कारण त्यांनी डेटा प्लॅगॅरिझम केलं. हे होत नाही असं नाही.